हॅलो एव्हरीवन. हे संध्याकाळी ऑफिसवरून येताना छानपैकी एक गिफ्ट घेऊन आले, जे की त्यांना ना ऑफिसमधून रिसीव्ह झालेलं दिवाळीनिमित्त. आणि ही छान डेकोरेटिव्ह बॅग बघून ना मलासुद्धा एक्साइटमेंट खूप होती ओपन करायची. हे जिमला गेले, मग आम्ही दोघांनी मिळून ना मस्त फटाके फोडले. आता आम्ही आश्चर्यचकित होतो, कारण अद्विकनं थोडासुद्धा फटाकड्यांना घाबरत नव्हता, मस्तपैकी एन्जॉय करत होता. सो ह्या माळा ज्या गेल्या वर्षीच्या होत्या त्या मी काढल्या, आणि गणपतीमध्ये ह्या ज्या छोट्या माळ्या आणलेल्या ना, म्हटलं चला त्या लावून बघूयात. सो अद्विक आणि मी मिळून ह्या माळा लावल्या, आणि ह्या छान दिसत होत्या म्हणून मग मी राहून दिल्या. त्यानंतर मग ना नाचणीचं सत्व पुन्हा बनवायला घेतलेलं, कारण ना लास्ट टाईम जेव्हा CBC केलं ना, तर अद्विकचं HB थोडंसं लोअर साईडला होतं, आणि नाचणीना चांगल्यापैकी ॲब्झॉर्ब करते आयन, म्हणून म्हटलं चला. आणि अद्विकला आवडतंसुद्धा. एकदा बनवून स्टोअर केलं की चिला, खीर किंवा अजून काही जर रेसिपीज बनवून बाळाला द्यायची असेल तर आपण देऊ शकतो. सो आता किचनची ड्युटी काय आपली थांबणार नव्हती, दसरा असो किंवा दिवाळी असो. स्वयंपाकाला लागले, आणि ना लास्ट टाईम मी तुम्हाला डीप क्लिनिंग करताना दाखवलेलं की माझं मिक्सर केवढं घाण झालेलं, आणि मी हे अशा प्रकारे मस्त त्याला नव्यासारखं चमकवलं आहे. आता मला असं वाटतं दररोज वाटण करेन ना, तर असं कपडा फिरवला ना की ते छान मेंटेन राहील. पण आता हे ठरवलेलं मी कितपर्यंत फॉलो करते ते मलासुद्धा माहीत नाही. हे जिमवरून आले आणि छानपैकी कंदील आणलेला ना, विकला ना मस्त एक बंदूक आणलेली. आता तो किती टिकेल ना याचा अंदाज नाही आहे. सो झालं असं की गेल्या वर्षीची ना आमची लाईटिंग होती आणि छान होती, ती मी संध्याकाळी लावली, पण काही माहिती काय झालं, ती काही पेटली नाही आणि माझा मूड ऑफ झाला, कारण सगळ्यांच्या बाल्कनी मस्त चमकत होत्या आणि आमची तेवढी सुनी सुनी वाटत होती. म्हणून यांनी छानपैकी ह्या कंदील आणला, आणि आता बघा माझीसुद्धा बाल्कनी मस्त चमकते. छानपैकी कंदिलाचा प्रकाश पडला आणि मस्त चमकत होतं. त्यानंतर मग आम्ही हे घेतलं गिफ्ट ओपन करायला, आणि हे बघूनच कळतं की ह्याच्यामध्ये होतं एक साऊंड सिस्टीम. आता गेले वर्षभर हे सांगत होते की आपण घरात एक साऊंड सिस्टीम घेऊया, पण मला असं वाटत होतं की हे वेस्ट ऑफ मनी आहे, आणि मी ना ह्यांना गेले वर्षभर टाळत होती. पण चला, आता हे खूप खुश होते, कारण ना गिफ्टच्या स्वरूपात का होईना, पण यांना जी गोष्ट घरात हवी होती ती आली आहे फायनली. आता हे अद्विकपासून जरा जपायला लागणार आहे, एवढंच. त्यानंतर हे ओपन केलं तर अद्विकसुद्धा एक्सायटेड होता. जेव्हा आम्ही ते ऑन केलं ना, त्याला ते एवढं आवडलं, म्हणजे ते लाईट्स वगैरे ना, तो अगदी समोर जाऊन नाचत होता आणि बघत होता. नंतर पॅक करून ठेवून देत होतं, पण नाही, त्याला ते अजून हवं होतं, म्हणून मग त्याला बाल्कनीमध्ये बसवलं. आता दिवाळी आहे, गडबड आहे, माझा फराळसुद्धा बाकी होता, म्हणून मग जेवढं काही शूट होईल तेवढं मी करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. मात्र एडिटिंगला वेळ नाही मिळणार, म्हणून व्हिडिओज तुमच्यापर्यंत लेट येतील. सो त्यासाठी आधीच सॉरी, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.